आणि मुंबईमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद सध्या पेटला आणि मनसे आक्रमक झाले। घाटकोपर पाठोपाठ आता दादरमध्ये जैन गुरूंसाठी पांढरी पट्टी आखण्यात आली आहे। धर्मगुरूंना त्रास होतो म्हणून पांढरी पट्टी रंगवल्याचं स्पष्टीकरण जैन समाजानं दिलं। दरम्यान जैन समाजानं दादागिरी करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतो। ये चातुर्मास शुरू होने से पहले लगाई है और ये बारिश है और वो हमारे साधु को तकलीफ होता है, इसके लिए यहाँ तक ही लगाए, रोड पे नहीं लगाई है क्योंकि ये परिसर में उनको आने जाने को तकलीफ कम पड़े। लेकिन सर सुनिए ना, इसके ऊपर भी अभी है ना लोगों का विरोध हो रहा है। उनका जो विरोध है वो उनका सोच है, वो कुछ भी कर सकते हैं। हर एक एवरी इंडिव्हिज्युअल हैज डिफरंट व्यू। आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। आपण सर्व हिंदू म्हणून जगतो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये, आणि आता हे धर्माचं जातीचं वाद चालू केलंय। या लोकांनी सुरुवात केली ही। आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली, त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा, आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे। आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार। इथे पार्किंगचा पण खूप इश्यू होतो। पार्किंग टर्नवर ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात। आता इकडचे बरेचसे ओल्ड एजेड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर ते लोक पार्किंग करतात। कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेल्या, का म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता गाड्या? ओल्ड एजेड आहेत। हा पहिली गोष्ट, इथून ॲम्ब्युलन्स अडकली होती इथे। किती वेळा आम्ही कंप्लेंट केले। ते संदेश भोसले यांची मुलगी ऍडव्होकेट आहे, तिन्ही केसेस केलेले आहेत। आणि आता तुम्ही आलात म्हणून सकाळी 5:30 वाजता आलाय ना, का इकडे रस्त्यावर युरिन टाकत असतात त्या बायका। यांच्यासाठी या बिल्डिंग वाल्यांनी एक वेगळी स्पेशल रूम गेलेली आहे पाठी, तिकडे ते राहतात, तिकडे हे करतात। इकडे बेसिन असून सुद्धा त्या इकडे ते त्यांचे कपडे भांडी सगळे धुवायचं पाणी घेऊन येणार आणि इथे टाकणार, नाही तर रस्त्यात टाकणार। किती वर्षांपासून सुरू आहे हे 6 ते 7 वर्षापासून चालू आहे। दरम्यान मनसेच्या इशाऱ्यानंतर ही पांढरी पट्टी आता मिटवण्यात आली आहे। ही जी काय दादागिरी आहे ना, ही आम्ही मोडून काढणार म्हणजे काढणार। ही आतली फालतूगिरी खपवून घेणार नाही। हे करायचे तुमच्या राज्यात जाऊन करा, इथे ना चालणार। हे महापालिकेचे रस्ते आहेत, पब्लिकचे रस्ते आहेत, तुमच्या बापाचे रस्ते नाहीत की तुम्ही येऊन काय वाटेल ते कराल इथे। आम्ही अल्टिमेटम दिलं 3 वाजेपर्यंत हे काढा, ना तर आम्ही मग आमच्या पद्धतीने काढू।